नमस्कार शेतकरी मित्रांनो, पैठण येथील सोमनाथ दादा गीते यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे. आणि ही झाडं आता 14-15 महिन्याची झालेली आहेत. तर काल या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस झालेला आहे. जवळजवळ 12 ते 15 तास पाऊस चालू होता. अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आणि त्यांनी आत्तापर्यंत या प्लॉटची फक्त आम्ही फोनवरच चर्चा करून या प्लॉटची डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि त्यांनी म्हणजे शेतीचे जास्त अनुभव शेतीचा नसताना सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे झाडं डेव्हलप केलेली आहेत. त्यांनी खोडं वगैरे जे आहेत अतिशय छान मेंटेन केलेली आहेत. झाडाचा आकार वगैरे खूप छान त्यांनी काम केलेलं आहे. आज दिनांक 14 सप्टेंबर. शेवगाव पैठण या भागामध्ये खूप जोरदार पाऊस झाला. काल दुपारपासून पाऊस चालू होता आणि सकाळी 4 ते 5 वाजता पाऊस उघडलेला आहे. सगळीकडे पूर्ण पाणी झालेलं आहे. आणि झाडांचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यामुळं आज एवढ्या पावसामध्ये सुद्धा त्यांची झाडं एकदम व्यवस्थित ताट उभी आहेत. तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटतंय झाडांसोबत असं काम करून? आता मी तर या शेतीमध्ये नवीनच होतो, परंतु विजूदादामुळं आणि वेळोवेळी फोनवर मार्गदर्शन याच्यामुळं ते डाळिंब बाग डेव्हलप करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. त्यांचं मार्गदर्शन यापुढेही असंच मिळत राहावं. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आम्ही पुढचं ट्रीटमेंट करून फळबाग धरण्याच्या वेळेला त्यांची माहिती घेऊ आणि ते सांगतील त्या नियमाप्रमाणे डाळिंब बाग डेव्हलप करून दाखवू असे आमची प्रामाणिक इच्छा आहे. तर मित्रांनो, आता हा बाग 14-15 महिन्यात झालेला आहे आणि डिसेंबरमध्ये या बागेचं बहार नियोजन आम्ही करणार आहोत. तर पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवू की बागेची डेव्हलपमेंट आता कशी झालेली आहे. बहार धरण्याच्या वेळेस नवीन एक व्हिडिओ